नमस्कार, मी कुसुम पारटकर. भाग्यशेष वार्तामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आत्ता आपण आहोत भोकर या ठिकाणी. आत्ता आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी. आत्ता आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि जाणून घेऊयात की भोकरच्या विकासासाठी कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी कार्य करत आहेत. नमस्कार. नमस्कार, मी कल्पना भोसले. मी भारतीय जनता पार्टीची जिल्हा पदाधिकारी आहे आणि सध्या पूर्ण आमच्या भोकरमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळीत चालू आहे म्हणलं तरी चालते. तर आता लगेच 2-3 दिवसात इथं मतदान आहे. सध्या आम्ही पूर्ण पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, सर्वच सध्या भोकरमध्ये कामाला लागलेलो आहे आणि आमच्या सर्वांच्या मेहनतीने आणि आमच्या लाडके आमदार श्रीजाताई चव्हाण व माननीय अशोकराव साहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनात, यांच्या नेतृत्वात नक्कीच भोकरमध्ये भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष आणि आमचे 22ला 22ही नगरसेवक या ठिकाणी सर्वच उमेदवार तुम्ही म्हणालात की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी या ठिकाणी आता कार्य करणार आहेत. तर जनतेने त्यांनाच का निवडून द्यावं? भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना जनतेने का निवडून द्यावं? त्याचं कसं आहे मॅडम, आता सध्या केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदी जी आहेत, भारतीय जनता पार्टीचंच केंद्रातही सरकार आहे. त्याच्यानंतर आमचे आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि इथं सध्या भारतीय जनता पार्टीच्याच महिला आमदार, आमच्या लाडक्या आमदार श्रीजाताई चव्हाण, त्यांच्यासोबतच माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे सर्व जण आहेत. तर त्याच्यामुळं त्यांच्याच नेतृत्वात चांगलं काम होऊ शकते म्हणून आणि तेच भोकरचा विकास करू शकतील म्हणूनच इथं भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून येतील आणि आले पाहिजे, मला असं वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांसाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता? मी जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी आदरणीय श्रीजाताई चव्हाण, त्यांच्याबद्दल मी थोडं बोलू इच्छिते की त्यांच्यासोबत आम्ही काम करताना असं आहे की छोट्यातली छोटी गोष्ट ती सगळ्यांची ऐकून घेतात, ते काम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या नक्कीच आपल्या नगरपालिकेचा संपूर्ण काम करतील. भोकरमध्ये कुठलीही अडचण येऊ देणार नाहीत म्हणून त्यांच्या नेतृत्वात आणि माननीय श्री अशोकरावजीच्या मार्गदर्शनाखाली भोकरचा संपूर्ण विकास आणि जो काही बाकी आहे तो पण नक्कीच पूर्ण केला जाईल. त्यामुळे मी सर्व माझ्या भोकरवासियांना जिल्हा सरचिटणीस म्हणून आणि आदरणीय भारतीय जनता पार्टी कडून सगळ्यांना असं आवाहन करते की आपण एक मत आपलं विकासाला द्यावं आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्या 11 प्रभागातील 22 उमेदवार व नगराध्यक्षाचे माझे बंधू भगवानरावजी दंडवे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच विनंती माझ्या भोकरवासियांना करते. धन्यवाद.